फ्लॅशबॅक फ्रायडेमध्ये नवीन एक्सपिरियन्स. मागच्या आठवड्यात एक हजबंड आणि वाईफ कन्सल्टेशनसाठी आले होते. ते चांगल्या प्रोफेशनमध्ये होते, पण त्यांचं सध्या काही फार सेव्हिंग अजून सुरुवात झालेलं नव्हतं. तर एकतरी त्यांना गोल बेस्ड प्लॅनबद्दल मी सांगितलं आणि त्यांना मी पहिल्यांदा टार्गेट करायला सांगितलं की एक कमर्शियल प्रॉपर्टी, कारण सध्या ते त्यांच्या बिझनेससाठी जे रेंट पे करतात ते हायर साईडला आहे. त्यामुळे मी म्हटलं की तेवढं रेंट भरण्यापेक्षा बेटर आहे की तुम्ही एक प्रॉपर्टी घ्या आणि त्याच्यामधून EMI हा ऑलमोस्ट रेंट एवढाच जाईल. त्यानंतर त्यांना दुसरी गोष्ट सांगितली ती म्हणजे ॲट अ टाइम फक्त एका गोलसाठी सेव्हिंग स्टार्ट न करता जे काही आपले 3-4 गोल्स आहेत त्याच्यामध्ये पहिलं होतं त्यांचं कमर्शियल प्रॉपर्टी, सेकंड होती रेसिडेन्शियल प्रॉपर्टी, तिसरा त्यांचा एक लहान 6 वर्षाचा मुलगा आहे तर त्याच्या हायर एज्युकेशनसाठी, आणि चौथं त्यांच्या रिटायरमेंटसाठी. असे मी त्यांना 4ही गोल्ससाठी ॲट अ टाइम सेव्हिंग स्टार्ट करायला सांगितले, जेणेकरून जे गोल्स लांबचे आहेत त्याला आपल्याला कंपाऊंडिंगचा बेनिफिट मिळू शकेल आणि त्या इन्व्हेस्टमेंट थोडा अग्रेसिव्हली आपल्याला करता येतील. हे सगळं कन्सल्टेशन नंतर ते खूप खुश झाले आणि ते म्हटले की आम्हाला जे काही गोष्टी इतक्या अवघड वाटत होत्या त्या एवढ्या सोप्या करून आम्हाला समजल्यामुळं आता आम्हाला नेमकी क्लॅरिटी आली की उद्यापासून काय करायचं.